नमस्कार मित्रांनो, ट्रेडिंग हाऊस या आपल्या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आज 13 तारीख, आज बुधवार, आज बँक निफ्टीची एक्सपायरी होती आणि आज आपण बघितलं की आज मार्केटमध्ये ब्लडबाथ आलेला आहे. ॲक्च्युली मार्केटमध्ये भरपूर मोठा फॉल आलेला आहे. हा आपण निफ्टीचा डे चार्ट बघतो आहे, ज्याच्यामध्ये आपण बघू शकतो की निफ्टीमध्ये जवळजवळ 338 पॉईंटचा फॉल आलेला आहे. त्याच्यानंतर आपण बँक निफ्टी बघू. बघा, बँक निफ्टी त्या मानाने जास्त काय खाली आलेलं नाही आहे, 300 फक्त पॉईंट खाली आलं आहे. पण सरप्रायझिंगली हे की याच्यामध्ये हा इंडेक्स आहे PSU बँक निफ्टीचा, जो जवळजवळ 4.25% तुटला आहे. म्हणजे बँक निफ्टी मजबूत होती बिकॉज ऑफ HDFC बँक, म्हणजे प्रायव्हेट बँक्स मजबूत होत्या, पण PSU सेक्टर पूर्ण खाली आलं. बघा, PSU बँक इंडेक्स जवळजवळ 4.25% खाली आलं, 4.5%, 301 पॉईंट आज तुटला आहे. निफ्टी मेटल हा सगळ्यात मेजर सेक्टर होता, ज्याच्यामुळे निफ्टी इंडेक्स डाऊन झाला. जवळजवळ 5.5%पेक्षा जास्त, म्हणजे 461 पॉईंट्स मेटल सेक्टर डाऊन झाला आहे. एनर्जी सेक्टर 5.5% तुटला आहे. IT सेक्टर त्यातल्या त्यात आज बऱ्यापैकी मॉर्निंगला बुलिश होता, त्याने होल्ड करायचा प्रयत्न केला, पण शेवटी त्याने पण एक निगेटिव्ह क्लोजिंग दिली. पण आपल्यासाठी मेजर वरी आहे निफ्टी आणि बँक निफ्टी, कारण की अल्टिमेटली आपण त्याच्यामध्ये ट्रेड्स घेत असतो. आता आपण बघूयात, मी तुम्हाला काल कुठल्या लेवल्स दिलेल्या ट्रेडिंगसाठी आणि ॲक्च्युली मार्केटमध्ये आज त्या लेवल्सने काय केलं, त्याच्यासाठी आपण इंट्राडेच्या चार्टवर जाऊन बघूयात. हा बघा, हा निफ्टीचा डे चार्ट आहे, इंट्राडे चार्ट. काल मी तुम्हाला सांगितलेलं, हा बघा, हा निफ्टीचा इंट्राडे चार्ट आहे, 5 मिनटाचा टाईम फ्रेम आपण बघतो आहे. काल मी तुम्हाला सांगितलेलं की ही जी वरची लेवल आहे, वरच्या लेवलला जर मार्केट जर ओपन झालं तर अवॉइड करा ट्रेड किंवा सेलसाठी प्रयत्न करा. तर तिथून बघा मार्केट बरोबर तिकडनं खाली आलं. पण मी तुम्हाला बाईंगसाठी एक ही लेवल दिलेली, हा तुम्हाला सांगितलेलं एक डिमांड झोन आहे. या डिमांड झोनमध्ये बघा एक पिनबार पण तयार झालेला, पण मार्केट तिथे सस्टेन झालेलं नाही आहे. सपोज तुम्ही हा ट्रेड घेतला असेल तर तुमचा आत्ता एक स्टॉपलॉस तिथे हिट झाला असेल, एक छोटासा स्टॉपलॉस मार्केटला देऊन मार्केट परत एकदा खाली आला. आज पूर्ण मार्केटमध्ये ब्लडबाथ होता आणि मार्केट स्ट्रेट अवे कुठेच होल्ड केलं नाही, कुठलीच लेवल मार्केटने फॉलो केली नाही आणि मार्केट स्ट्रेट अवे खाली आलं. ॲक्च्युली आजचं जे मार्केट खाली आलं ना, त्याच्यामागे फक्त फंडामेंटल्स रिझन्स नाही आहेत, पण सेंटिमेंटल रिझन्ससुद्धा आहेत. म्हणजे मार्केटमध्ये 2-3 गोष्टी झालेल्या आहेत. आज मार्केटमध्ये एक सगळ्यात मेजर गोष्ट झाली, 22,000ची जी एक सायकोलॉजिकल लेवल होती ती आज ब्रेकडाऊन झाली आहे. सो त्याच्यामुळे ॲक्च्युली मार्केटला एक फंडामेंटलपेक्षा एक सेंटिमेंटल मोठा धक्का बसला आहे. सेकंड थिंग, मार्केटमध्ये आता एक तुम्हाला प्रश्न पडला असेल की मार्केट आज एवढं खाली का आलं, पण त्याच्यामागे एक निगेटिव्ह करंट आहे. 2-3 गोष्टी आहेत. त्याच्यात सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, आता जस्ट सुप्रीम कोर्टाची एक जजमेंट आली, ज्याच्यामध्ये इलेक्ट्रिकल जे बॉन्ड्स होते त्याचा जो डेटा आहे, तो डेटा SBIला सुप्रीम कोर्टाने जे आपलं निवडणूक आयोग आहे त्यांना द्यायला सांगितलं आहे आणि तो डेटा आता निवडणूक आयोगाला वेबसाईटवर अपलोड करायला लागेल, ज्याच्यामध्ये माहिती पडेल ॲक्च्युली कुठे रॉंग ट्रान्झॅक्शन झालेले आहेत का किंवा त्याचा मिसयूज झालेला आहे का, आणि ती गोष्ट सध्या मार्केटसाठी जास्त निगेटिव्ह आहे. सेकंड थिंग, म्युच्युअल फंड्स कंपन्यांना 15 तारखेला एक स्ट्रेस टेस्ट द्यायचे. याचा अर्थ असा आहे की सपोज मार्केटमध्ये सेल ऑफ जर आला आणि जर लोकांनी रिडम्पशनसाठी जर जास्त ॲप्लिकेशन्स केले तर म्युच्युअल फंड कंपनी ते कसं मॅनेज करणार आहे, ते म्युच्युअल फंड कंपनीसाठी थोडंसं अवघड जाणार आहे. सो हे 2-3 गोष्टी आहेत ज्याच्यामुळे मार्केटमध्ये सेंटिमेंट्स निगेटिव्ह झाले आणि मार्केट खाली आलं. त्याच्यासोबत आणखी बरीच रिझन्स आहेत, पण आज बऱ्याच जणांचे पोर्टफोलिओ पण डाऊन झालेले आहेत. तुम्हाला जर सपोज तुमचा कुठला पोर्टफोलिओ ते तुम्ही स्टॉक घेतले असतील आणि सपोज तुम्ही पण आता ह्या फॉलमध्ये जर अडकला असाल तर तुम्ही आम्हाला मेसेज करू शकता किंवा कमेंट करू शकता. त्याच्यावर आम्ही तुम्हाला फ्री ऑफ कॉस्टमध्ये एक गायडन्स देऊ की आता पुढे त्याच्यात काय करायला पाहिजे. त्याच्यानंतर आपण आता बघूयात की उद्या, कारण की उद्याचा दिवस पण इम्पॉर्टंट आहे. उद्या निफ्टीमध्ये एक्सपायरी आहे आणि मग उद्या कुठले इम्पॉर्टंट लेवल असतील ते आपण बघूयात. हा बघा, हा निफ्टीचा उद्यासाठी इंट्राडे चार्ट असेल. उद्या डिसेंडिंग CPR आहे, म्हणजे सेंटिमेंट्स बेरिश आहेत आणि त्याच्यामध्ये 21,113.50 ही जी लेवल होती तो परफेक्ट उद्याचा CPR आहे, पिवट पॉईंट आहे. ती लेवल उद्या ॲज अ स्ट्रॉंग रेसिस्टन्स म्हणून काम करेल. सो त्याच्यामुळे सपोज उद्या जर प्राईस थोडीशी गॅपअप ओपन झाली ह्या लेवलला, जर तिथे बेरिश ॲक्शन तयार झाली तर तुम्ही उद्या निफ्टी तिथे सेल करू शकता. सेल करा आणि टार्गेट बुक करा 21,875 किंवा 21,800 ह्या लेवलला कुठेतरी टार्गेट बुक करा. पण उद्या अजून एक कॉन्ट्रा ट्रेड पण आहे. सपोज उद्या प्राईस हा प्रिवियस डे लोची लेवल म्हणजे आजची लेवल किंवा हा पूर्णच्या पूर्ण हा एक जो झोन आहे, हा झोन
हा झोन एक डिमांड झोन आहे आणि हा स्ट्रॉंग डिमांड झोन आहे. सपोज ह्या झोनमध्ये म्हणजे 21,800 ते 21,875 किंवा 21,900 म्हणजे 21,800 ते 21,900 ह्या जे 100 पॉईंटचा हा जो झोन आहे, हा झोन ॲज अ स्ट्रॉंग डिमांड झोन म्हणून काम करेल. सो इथे जर तुम्हाला बुलिश ॲक्शन दिसली तर एक छोटासा स्टॉप लॉस लावून तुम्ही ॲक्च्युली बाय पण करू शकता आणि 22,113 किंवा हा जो CPRची जी लेवल आहे, हा BC आहे हा खालचा, इथपर्यंत तुम्ही प्रॉफिट बुक करू शकता. पण उद्या सपोज इकडचा जर स्टॉप लॉस तुमचा हिट झाला डिमांड झोनचा तर मार्केटला स्टॉप लॉस देऊन टाका. सो उद्या तुम्हाला एक सेलिंगचा ट्रेड आहे वरच्या लेवलला आणि बाईंगचा ट्रेड आहे खालच्या लेवलला. सो उद्याची स्ट्रॅटेजी तुमची अशी राहील की सेल ऑन राईज आणि बाय ऑन डिप, ही तुमची उद्याची स्ट्रॅटेजी राहील. पण सपोज कोणी जर ऑप्शन्समध्ये जर ट्रेड घेत असतील आणि जर तुम्हाला स्ट्रॅडल समजत असेल तर उद्या तुम्ही ॲक्च्युली स्ट्रॅडल पण घेऊ शकता. सपोज उद्या जर CPRमध्ये प्राईस ओपन झाली आणि जर तिथे तुम्हाला असं वाटलं कन्सॉलिडेट करते, तुम्हाला कुठला सिग्नल मिळत नाही आहे, तर ह्या लेवलला तुम्ही ॲक्च्युली स्ट्रॅडल पण घेऊ शकता. त्याच्यानंतर आता मी तुम्हाला बँक निफ्टीसाठी कुठल्या लेवल्स इम्पॉर्टंट असतील. हा बघा, हा बँक निफ्टीसाठीचा उद्याचा इंटरडे चार्ट आहे. याचासुद्धा CPR डिसेंडिंगच आहे. सो क्लिअर कट तुम्हाला इथे बेरिश सिग्नल आहे. काल तुम्ही लेवल दिलेली 46,885, आज परफेक्ट मार्केट तिथे येऊन थांबलेलं आहे. सो उद्यासाठी ही लेवल फार इम्पॉर्टंट असेल, कारण की उद्यासाठी ही लेवल प्रिव्हियस डे लोसुद्धा असणार आहे आणि सपोर्टसुद्धा असणार. पण सपोज उद्या जर ही लेवल जर ब्रेकडाऊन झाली, ही लेवल जर उद्या ब्रेकडाऊन झाली, उद्या प्रिव्हियस लो ब्रेकडाऊन झाला आणि निफ्टीसुद्धा बेरिश असेल, तर तुम्ही बँक निफ्टीमध्ये सेलिंगचा रेट घेऊ शकता. पण सेल कसं कराल, रिटेस्टला सेल करा. म्हणजे सपोज इथून बँक निफ्टी खाली आली, ज्यावेळेस परत इथे रिटेस्टला जाईल ना, इथे एखादा पिन बार किंवा रिजेक्शन बघा आणि त्याच्यानंतर सेल करा. कारण की आज बँक निफ्टी बऱ्यापैकी होल्ड केलं. नॉर्मली निफ्टी जास्त स्ट्रॉंग असते आणि बँक निफ्टी वीक असते, पण आज निफ्टी जास्त वीक होती आणि बँक निफ्टी थोडं स्ट्रॉंग होती. सो चान्सेस आहेत की उद्या निफ्टी थोडी स्ट्रॉंग असेल जरी फॉलिंग आली तरी, पण बँक निफ्टी उद्या जास्त खाली येईल. कारण की बँक निफ्टीला हा जो आपला आहे 46,885चा हा जो सपोर्ट आहे, हा सपोर्ट नंतर ॲज अ रेसिस्टन्स म्हणून काम करेल आणि त्याच्यानंतर बघा बँक निफ्टीला डायरेक्ट खाली इथे सपोर्ट आहे म्हणजे 45,719 याच्यामध्ये. म्हणजे हा जो पूर्णच्या पूर्ण एरिया आहे, हा एरिया हा बघा, म्हणजे जवळजवळ 1,100 पॉईंट इथे बँक निफ्टीला कुठे जात नाही आहे. सो सपोज जर इथून मार्केट जर खाली आला, बँक निफ्टीने जर इथे रिजेक्शन घेतलं, तर डायरेक्ट बँक निफ्टी ॲटलिस्ट 1,000 पॉईंट खाली येईल. आता ती उद्या लगेच येईल असं नाही आहे, पण मग बँक निफ्टी 1,000 पॉईंट खाली येऊ शकते. सो उद्यासाठी बँक निफ्टीसाठी इम्पॉर्टंट लेवल अशा असतील. बँक निफ्टी वरच्या लेवलला तुम्हाला कुठेही जरी मिळेल, इकडे तुम्हाला सेलच करायचे. बँक निफ्टी उद्या बाईंगसाठी कुठे नाहीच आहे. बँक निफ्टी तुम्हाला ही जर लेवल ब्रेकडाऊन झाली तर रिटेस्टला इथे पण तुम्हाला सेल करायचे. सो बाईंग फक्त निफ्टीमध्येच अवेलेबल आहे, बँक निफ्टीमध्ये बाईंग अवेलेबल नाही आहे उद्यासाठी. सेलिंग असेल तर फक्त बँक निफ्टीमध्ये सेल करायचे, पण सेल कुठे कराल, रिटेस्टला सेल करा. जर इथे जर तुम्हाला सेल करायला मिळालं तर पूर्ण दिवसभर होल्ड करा आणि मोठं टार्गेट घ्या. ॲटलिस्ट तुम्हाला एक 200-300 पॉईंट घेऊन बाहेर निघा, कारण की बँक निफ्टी उद्या मग तुम्हाला एक चांगला फॉल देऊ शकते. सेकंड थिंग तुम्हाला आणखी एक सांगायचं होतं की सध्या मार्केटमध्ये हा जो फॉलोअप येतो आहे, ज्यावेळेस ही रॅली सुरू झालेली, ही रॅली पण अचानक सुरू झालेली. एवढी मोठी रॅली येईल हे अनएक्सपेक्टेड होतं मार्केटला, पण रॅली सुरू झालेली PSUमुळे, पब्लिक सेक्टर जे स्टॉक्स आहेत त्याच्यामुळे सुरू झालेली. आणि आज आपण जर बघितलं तर मेजर जेवढे PSU सेक्टर्स आहेत सगळे स्टॉक्स आणि मेजर डाऊनफॉल आलं आहे. म्हणजे 6%, 7%, 8%, 10%, 12% असे तुटलेले आहेत. सो हे एक सिग्नल आहे की मे बी आताची जी रॅली होती ती रॅली आता स्टॉप होऊ शकते. स्टॉप झाली असं मी सांगत नाही, कारण की अजूनपर्यंत चार्टवर तसं दिसत नाही आहे. पण हा एक सिग्नल आहे की जर तुमच्याकडे आता PSU स्टॉक्स असतील आणि जर तुम्ही चांगल्या प्रॉफिटमध्ये असाल तर तुम्ही तो ॲक्च्युली प्रॉफिट बुक करू शकता, नाहीतर मग तो प्रॉफिट परत निगेटिव्हमध्ये जाऊ शकतो. किंवा त्याच्यासोबत तुमच्याकडे दुसरे काही स्टॉक्स असतील ज्याच्यात तुमचा पोर्टफोलिओ अडकला असेल तर तुम्ही आम्हाला मेसेज करा किंवा कमेंट करा, त्याच्यावर आम्ही तुम्हाला सांगू त्याच्यापुढे काय करायला पाहिजे. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.